नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्या विद्यार्थी बंधू भगिनींचं हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, मी तहसीलदार नितीन कुमार देवरे आज तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी त्या ठिकाणी स्वतःचा निर्णय आपण स्वतःच घेणं कितपत गरजेचं आहे, किती आवश्यक आहे आणि जेव्हा आपण असा ठामपणे निर्णय घेतो तेव्हाच आपल्याला यशाची फळं चाखायला मिळतात, याबाबत आज मार्गदर्शन करणार आहेत। बरेचसे विद्यार्थी मित्र त्या ठिकाणी मला विचारणा करत असतात की सर, एमपीएससी क्लास 1 अधिकारी, राजपत्रित अधिकाऱ्याची जी जाहिरात असते गॅझेटेड ऑफिसर, ती करावी, पीएसआय एसटीआय करावं किंवा काही इतर सरळ सेवाची तयारी करावी, याबाबत सुद्धा तुमचे प्रश्न आहेत। तर या प्रश्नांची उत्तरं आज या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। त्यामुळे सर्व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनी आपले हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करायचं आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्याच्या नादी लागू नका, स्वतःचा निर्णय स्वतः घ्या। स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करते वेळी ही गोष्ट फार फार महत्त्वाची असते। उदाहरणच जर द्यायचं झालं तर बऱ्याचदा असं होतं विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट करत असतो किंवा ते कंप्लीट करत असतो तर त्यावेळी आपल्याला प्रश्न पडतो की आता नोकरीचं काय, आणि नोकरीचं काय हा प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा मध्यमवर्गीय कुटुंबातील किंवा शेतकरी कुटुंबातील, खेडेगावातील विद्यार्थ्यांसमोर स्पर्धा परीक्षा हा एकमेव उपाय त्या ठिकाणी दिसत असतो। म्हणजे स्पर्धा परीक्षा हा एकमेव उपाय यासाठी आहे मित्रांनो, यासाठी म्हणतोय मी की इतर ठिकाणी नोकरी मिळवणं किंवा काहीतरी व्यवसाय टाकणं हे तेवढं मध्यमवर्गीय कुटुंबासाठी शक्य नसतं, विद्यार्थ्यासाठी शक्य नसतं। आणि एका वर्षभरामध्ये अभ्यास करायचा आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून एक चांगली नोकरी मिळवायची, हे त्या अर्थी बऱ्यापैकी सोपं वाटत असतं। परंतु मित्रांनो, ह्या स्टेजला सुद्धा बरेचसे विद्यार्थी मित्र कन्फ्यूज करत असतात की नेमकं मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा का? बरं, करायचा तर नेमका मग एमपीएससी जी गॅझेटेड परीक्षा होते तर त्या परीक्षेचा अभ्यास करायचा का, जी काही गट क त्या ठिकाणी पीएसआय एसटीआय किंवा इतर ज्या काही परीक्षा होतात, अराजपत्रित गट ब संवर्गाच्या सुद्धा एमपीएससी मार्फत संयुक्त परीक्षा होतात, तर त्यांची तयारी करायची का सरळ सेवेच्या माध्यमातून त्या ठिकाणी मग आरोग्यसेवक असेल, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल यांची तयारी करायची? तर बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचं हे कन्फ्युजन आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दूर होणार आहे मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला सरकारी नोकरी मिळवणं किती आवश्यक आहे आणि ती किती कालावधीमध्ये मिळवणं गरजेचं आहे याचं मूल्यमापन करणं गरजेचं आहे। बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना नोकरीची नितांत गरज असते। बरेचसे विद्यार्थी मित्र हे आईवडिलांच्या काबाड कष्टावर त्या ठिकाणी ग्रॅज्युएशन कसं तरी पूर्ण करतात, पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करतात आणि आईवडिलांची सुद्धा एक अपेक्षा असते की याने आता पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कुठेतरी नोकरी केली पाहिजे। आणि साहजिक आहे मित्रांनो की प्रत्येकाच्या आईवडिलांना हेच वाटत असतं की आपल्या मुलाला नोकरी लागावी, त्याचं त्या ठिकाणी प्रगती व्हावी, या पद्धतीने आईवडील विचार करत असतात आणि प्रत्येक विद्यार्थी मित्र याच्यासाठी अट्टाहास करत असतो। मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की मला वर्षभरामध्ये त्या ठिकाणी एखादी चांगली नोकरी मिळवून एक आर्थिक स्थैर्य मला त्या ठिकाणी मिळवणं गरजेचं आहे, जेणेकरून आईवडिलांचे जे काबाड कष्ट आहेत ते थांबतील आणि माझं स्थैर्य जे आहे, माझी स्थिरता जी आहे तर ती योग्य प्रकारे होऊन त्या ठिकाणी पुढच्या परीक्षेची देखील मी तयारी करू शकेल, तर यासाठी सरळ सेवा परीक्षेची तयारी करणं हा अतिशय उत्तम पर्याय आहे। मग मित्रांनो, सरळ सेवा करते वेळी त्या ठिकाणी आता सध्या जरी आचारसंहिता चालू असली तरी गेल्या वर्षभरामध्ये भरपूर जाहिराती आल्या। त्यामध्ये त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या जाहिराती असतील, महानगरपालिकेच्या असतील, महसूल विभागाच्या विविध जाहिराती असतील, तर या जाहिरातीच्या माध्यमातून बरेचसे विद्यार्थी मित्र तलाठी झालं, कोणी ग्रामसेवक झालं, कोणी त्या ठिकाणी मनपामध्ये लागलं, कोणी त्या ठिकाणी विविध BNC मध्ये लागलं किंवा विविध विभागांमध्ये त्या ठिकाणी बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना नोकऱ्या लागलेल्या आहेत। आणि सरळ सेवेची हीच एक खासियत आहे की मित्रांनो, तुम्हाला कमी कालावधीमध्ये त्या ठिकाणी जर चांगला अभ्यास असेल तर लवकरात लवकर तुम्हाला नोकरी मिळू शकतो। याचा एक फायदा होतो मित्रांनो, तो म्हणजे एक आर्थिक स्थैर्य, पगार सुरू होऊन जात असतो, नोकरी, घरच्यांचा जो काही तगादा तुमच्या मागे असतो तर तो तगादा कमी होऊन जात असतो
आणि आईवडिलांना सुद्धा एक त्या ठिकाणी समाधान वाटत असतं की आपला मुलगा कुठंतरी नोकरीला लागला. हे झालं सामाजिक प्रेशर किंवा घरच्यांचं प्रेशर कमी करण्याचं एक माध्यम सरळ सेवा. सरळ सेवेतून जर फॉर एक्झाम्पल तुम्ही तलाठी झाला तर त्या ठिकाणी तलाठी पदासाठी अतिशय एक चांगलं पद आहे. या पदाच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुम्ही इतर परीक्षा जी संयुक्त परीक्षा आहे, अराजपत्रित गट ब असेल किंवा गॅझेटेड ऑफिसर असेल किंवा काही विद्यार्थ्यांना UPSC सुद्धा करायची असेल तर निश्चितपणे तलाठी होणं, ग्रामसेवक होणं किंवा इतर सरळ सेवेतून एखादं पद घ्यायचं आणि पुढील परीक्षेची तयारी करणं हे अतिशय उत्तम असं माध्यम आहे. तर हे झालं सरळ सेवेविषयी. त्यानंतर मित्रांनो, जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल, ग्रॅज्युएशन करत असाल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल आणि तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याची तुमची इच्छा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जे PSI STI ASO ही परीक्षा आहे गट ब राजपत्रित, त्यानंतर गॅझेटेड ऑफिसर त्याच्यामध्ये उपजिल्हाधिकारी असेल, पोलीस उपअधीक्षक आहे, तहसीलदार आहे, नायब तहसीलदार, कक्ष अधिकारी, ही जी काही पदे आहेत गॅझेटेड ऑफिसरची, तर या परीक्षांची सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने तयारी करू शकता. ही तयारी करत असताना मित्रांनो, जर घरचा सपोर्ट असेल, घरी जर आर्थिक स्थिरता असेल, घरच्यांचं म्हणणं असेल की 1-2 वर्ष तू करून घेऊ शकतो, अभ्यासासाठी देऊ शकतो, तर निश्चितपणे तुम्हाला MPSC करायला कोणतीही अडचण येऊ शकत नाही. मग मित्रांनो, MPSC करतेवेळी सुद्धा बऱ्याचशा अफवा, बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी आपण बघत असतो. कुणी सांगत असतं की या पुस्तकातून हा सिलेबस कव्हर केला पाहिजे, कुणी सांगत असतो की हा क्लास खूप चांगला आहे, या क्लासचे विद्यार्थी खूप सिलेक्ट होता. आपण जर एखादा दुसराच क्लास लावलेला असला तर ते काही विद्यार्थी म्हणतात की या क्लासचे आतापर्यंतचा सक्सेस रेशो फार कमी आहे वगैरे अशा गोष्टी. त्यानंतर मध्येच काहीतरी कोणी काय सांगतं, अभ्यास करतेवेळी बऱ्याचशा अफवा उठतात आणि या अफवांना जर आपण बळी पडलो तर त्या ठिकाणी कन्फ्युजन होतं आणि यश त्या ठिकाणी आपल्यापासून दुरावतं मित्रांनो. त्यामुळे या व्हिडिओचं टायटलच मी ठेवलेलं आहे की दुसऱ्यांच्या नादी लागू नका, स्वतःचा निर्णय स्वतः घ्या. हे यासाठी म्हटलंय की जर तुम्हाला वाटतंय की मी गॅझेटेड ऑफिसरची परीक्षा जी आहे MPSC ती चांगल्या पद्धतीने करू शकतो, मी स्वतःला वेळ देऊ शकतो, अभ्यासाला वेळ देऊ शकतो, घरच्यांचा सुद्धा मला सपोर्ट आहे अभ्यासासाठी, तर निश्चितपणे मित्रांनो तुम्ही MPSCच त्या ठिकाणी केली पाहिजे. तो अतिशय चांगला असा पर्याय आहे. तुम्ही जर MPSC केली असेल, करण्याची तुमची तयारी असेल तर त्यासाठी तुम्ही पुण्यामध्ये जाऊ शकतात किंवा तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जर चांगले क्लासेस असतील, आपलं छत्रपती संभाजीनगर आहे, त्यानंतर विदर्भामध्ये अमरावती आहे, नागपूर आहे, नाशिक आहे, तर अशा ठिकाणी क्लासेससुद्धा चांगल्या पद्धतीचे अवेलेबल आहेत. आता जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा चांगले शिक्षक हे क्लासेसद्वारे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना घडवत आहेत. आणि म्हणजे असं नाही की क्लास म्हणजे फक्त त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना लुटणे आणि काहीतरी त्यांना पैशामध्ये आर्थिक त्यांची लूट करणे असा प्रकार नाही. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये चांगले शिक्षक सुद्धा आहेत क्लास घेणारे, जे विद्यार्थ्यांच्या भल्याचा विचार करतात मित्रांनो. त्यामुळे असे क्लासेस जर तुम्ही लावू शकलात तर त्या ठिकाणी क्लासेस लावा आणि अभ्यासाचा जो नियम आहे किंवा अभ्यासाचं जे नियोजन आहे तर त्या ठिकाणी आपलं स्वतःचं नियोजन केलं पाहिजे. स्वतःचं आत्मपरीक्षण करा की आपण कोणत्या विषयामध्ये कमी पडतो, आपल्यामध्ये कोणते दोष आहेत, आपण आळशी आहोत का, आपण सकाळी लवकर उठू शकत नाही का, किंवा आपण एका जागी अभ्यासासाठी 3 ते 4 तास बसू शकतो किंवा नाही, हे ॲनालिसिस करून त्या ठिकाणी चांगल्या सवयी, चांगलं त्या चुकांवर, दोषांवर एक चांगला उपाय, चांगल्या सवयी लावून त्या ठिकाणी तुम्ही तुमचा अभ्यास करून सक्सेस मिळवू शकतात. बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचा तर नेमका अभ्यास सुरू कसा करायचा, सिलेबस काय आहे, कोण मला मार्ग दाखवेल, कशा पद्धतीने मार्गदर्शन घेऊ, कोणाला विचारू, इथून सुरुवात असते मित्रांनो. त्यामुळे हा व्हिडिओ मी तुम्हाला एक मार्गदर्शनपर ठरावा यासाठी टाकत आहे. आता मित्रांनो, बरेचसे विद्यार्थी मित्र विचारत असतात की नेमकं सर याच्यामध्ये सिलेबस काय असतो, या सिलेबसला कोणतं पुस्तक वापरलं पाहिजे. तर माझे बरेचसे व्हिडिओज यापूर्वी सुद्धा मी टाकलेले आहेत. जे नवीन विद्यार्थी आता MPSCला सुरुवात करत आहेत, बरेचशा विद्यार्थी मित्रांना 1-2 अटेम्प्ट देऊन सुद्धा यश मिळू शकत नाही, तर त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे.
तुम्ही mpsc.gov.in या वेबसाईटवरून एकदाचा सिलेबस प्रिंटआउट काढून घ्या. त्या सिलेबसनुसार मार्केटमध्ये भरपूर असे पुस्तकं अवेलेबल आहेत. बरेचसे वेबसाईट सुद्धा आहेत, बरेचसे ॲप सुद्धा आहेत एमपीएससीचं मार्गदर्शन करणारे. तुम्ही शोधाल तर सापडेल. इच्छा तेथे मार्ग जे म्हणतो मित्रांनो, तर त्या पद्धतीने तुम्ही गेलं पाहिजे आणि स्वतःच्या निर्णयाने म्हणजे इतरांचा विचार न करता म्हणजे आवश्यक तेवढं इतरांकडूनही घ्यायचं, परंतु इतर जर काही इतर मार्ग दाखवत असतील, वाम मार्गाला नेत असतील किंवा काहीतरी नकारात्मक एमपीएससी बाबत अभ्यासाबाबत बोलत असतील, सांगत असतील, तर त्या गोष्टी सोडून आपला निर्णय घ्यायचा आहे आणि त्या निर्णयावर आपण ठाम राहायचं आहे. तरच एमपीएससी मधून यश मिळू शकतं. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. सगळ्यांना शुभेच्छा. जय हिंद.